कार्यक्रम किती. तव भक्ति लागी तनु ही झिजू दे. तव भक्ति लागी तनु ही झिजू दे. तव चरण कमले मन हे निजू दे. तव चरण कमले मन हे निजू दे. तव भजनी ठेवी मम वाचा रोजाया. तव भजनी ठेवी मम वाचा हृदया. नमस्कार माझा तुला गणराया. नमस्कार माझा तुला गणराया. सर्व मंगल मांगल्ये Thank you.
शाखेचा आवाज आहे का थोडा कमी करा थोडा त्या ठिकाणी सन्माननीय कैलासवासी अंकुश कृष्ण डांबरे यांचा प्रथम प्रथम या ठिकाणी स्मृती दिन या ठिकाणी संपन्न होत आहे आणि स्मृती दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम हरिनामाचा कार्यक्रम या कुटुंबियांनी या ठिकाणी ठेवलेला आहे। खरोखरच या कुटुंबाला धन्यवाद द्यायला पाहिजे, कारण चांगल्या कार्यक्रमासाठी अनेक लोक अनेक कार्यक्रम ठेवतात, ऑर्केस्ट्रा ठेवतात, दशावतार ठेवतात, आणखी काय काय ठेवतात, पण वर्षश्राद्धाच्या निमित्ताने स्मृती दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी अशा प्रकारचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीच्या आध्यात्मिक डबलबारीचा कार्यक्रम ठेवणं खरोखरच सुरेश डांबरे साहेब तुमच्यासारख्या कुटुंबाला धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहे। एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी या कुटुंबासाठी वाजवा, कारण आई वडिलांचे ऋण आपण जीवनामध्ये कधीही फेडू शकत नाही म्हणजे लक्षात घ्या। अंगावरच्या कातड्याचे जोडे बनवले आणि आई वडिलांच्या पायात जरी घातले ना तरी त्यांचे ऋण आपण जीवनामध्ये कधीही फेडू शकत नाही। पण काही टक्के उतराई होण्यासाठी त्याने जे कर्तृत्व केलं, आपल्याला लहानाचं मोठं केलं, हे जग दाखवलं, त्या मातृपितृ देवतेचं स्मरण त्यांची आठवण अशा कार्यक्रमातून करणं ही आपली जबाबदारी आहे। आणि म्हणून या निमित्त हा भजनाचा डबलबारीचा कार्यक्रम ठेवला। भजन म्हटलं की अक्षर 3 आहेत, भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा, त्याचं नाव भजन आहे।
कार्यक्रम आहे. भजन, भ म्हणजे भक्ती रसातून, ज म्हणजे जनमानसासमोर, न म्हणजे नतमस्तक होणं, त्याचं नाव भजन आहे. व्यसनमुक्तीचं साधन म्हणजे भजन आहे. दुःख विसरायला लावणारं साधन म्हणजे भजन आहे. बरोबर. अनेक नामांनी त्या भजनाची व्याख्या सांगितली गेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम आज कुटुंबाने ठेवला. याच्या मागचं कारण काय असेल तर सहस्त्र जीवांचा शेष, सहस्त्र जीवांचा शेष, त्याच्या तोंडामधून ती गळणारी पडणारी लाळ, ती घोटायला सुद्धा तो शेष बघा थांबत नाहीये. याचं कारण का, ते त्याच्या मुखामध्ये भगवंताचं, परमेश्वराचं नामस्मरण, ती लाळ घोटता घोटता जर कुठेतरी थांबलं तर अनंत घडू शकतो. हे एखाद्या सरपटणाऱ्या प्राण्याला समजतंय, त्या सापाला समजतंय, शेषाला समजतंय. आपण तर माणसं आहोत, बरोबर ना. आपण ह्या नामाला एवढी किंमत दिली पाहिजे, कारण या भजनाशिवाय गत्यंतर नाहीये. साधू संत या भजनाने तरलेले आहेत. आणि म्हणून भजन हे प्रत्येक गोष्टीला एक चांगलं साधन म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. आणि म्हणून ह्या पवित्र असं हे भजनाचा कार्यक्रम या स्मृती दिनानिमित्त या डांबरे परिवाराने ठेवलाय. मी लाख लाख धन्यवाद या कुटुंबाला देतो. आणि प्रथमचं भजन पुष्प या ठिकाणी सादर करतोय. धन्यवाद. Hari
रूपाचा ध्यानाचा अभंग आहे, पण या अभंगाशिवाय भजन कधी पूर्ण झालेलं नाहीये. साधू संतांची परंपरा आहे आणि ते जपण्याचं कार्य आम्ही सर्व भजनी बुवा करत असतो. कारण भक्त पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची सेवा मनोभावे केली आणि साक्षात पांडुरंगाला आपल्या दरबारी आणलं. ही ताकद आई वडिलांच्या सेवेमध्ये आहे. हे कोणी दाखवून दिलं? भक्त पुंडलिकाने. म्हणजे लक्षात घ्या, थोडा इको कमी करा. कारण भक्त पुंडलिक सुद्धा सामान्य नव्हता मंडळी. सुरुवातीला भक्त पुंडलिकाने सरपंच साहेब काय केलं? आई वडिलांच्या गळ्यामध्ये दोरी बांधली, बायकोला खांद्यावर घेतलं आणि काशी यात्रा करण्यासाठी निघाला. तेवढ्यात साक्षात्कार झाला. अरे वेड्या, तू काशीला जायचं आणि कुठे जा? हे करतो हे पाप आहे. अरे आई वडिलांची सेवा केली पाहिजे, त्यांच्या गळ्यामध्ये दोरी बांधून कुठे निघालास? साक्षात्कार झाल्यानंतर त्या पुंडलिकाने क्षणाचा विलंब न लावता त्या ठिकाणी आई वडिलांची सेवा चालू केली. एवढी सेवा केली की साक्षात पांडुरंगाला त्याच्या दरबारी यावं लागलं. ही आई वडिलांच्या सेवेमध्ये ताकद आहे मंडळी, लक्षात घ्या. ही ताकद आई वडिलांच्या सेवेमध्ये आहे. आणि म्हणून प्रत्येक प्राणी मात्राने लक्षात ठेवलं पाहिजे, माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे की कोणत्याही कार्याला आपल्याला निघायचं असेल तर पहिला आई वडिलांचा आशीर्वाद पहिला घ्यायला पाहिजे, त्यांच्या चरणाशी लीन झालं पाहिजे आणि मग आपल्या कार्याला निघा. 100% तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही. विश्वासाने सांगतो, तरुण मुलांना खास सांगतो की तुम्ही शाळेत जाताना पहिलं सकाळी आंघोळ झाली की आई वडिलांच्या पाया पडा. याच्यात कोण पडतं? जरा वर हात करा. रोज सकाळी उठल्यावर आई वडिलांच्या पाया पडण्याचा ग्रुप आहे. अरे वा, ते बघा, जोरदार टाळ्या वाजवा.
ती खरी पुण्यवान आहेत. त्यांच्या जीवनामध्ये मी तुम्हाला आज सांगतो, प्रकाश पारकर बुवा, तुमच्या जीवनात काय कमी पडलं तर मला विचारा. 100% सांगतो, कारण आई वडिलांचा आशीर्वाद सर्वात श्रेष्ठ आहे हो. तुम्ही किती दैवत फिरा, किती तुम्ही तीर्थक्षेत्रामध्ये जा, पण आई वडिलांचा आशीर्वाद जर नाही घेतला तर त्या तीर्थक्षेत्रांना व्हॅल्यू काय नाही, किंमत नाहीये. कारण आई आणि वडील हे सगळ्यात पवित्र दैवत आहे. लक्षात घ्या, आई अक्षर 2 आहे, पण त्याचा अर्थ अतिशय चांगला आहे. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आईचं नातं परमेश्वर एवढं आहे. जन्म देते ती माता आणि ज्याच्यामध्ये हस्त होत ती माती. एका वेलांटीचा फरक आहे. माता आणि माती एका वेलांटीचा फरक आहे. ती वेलांटी म्हणजे तुमचं आमचं जीवन आहे. ते जीवन कसं जगावं हे ज्याला कळलं ना, तो माणूस आहे. लक्षात घ्या, कारण छोट्या छोट्या संकटाला ती आई असते आणि मोठ्या संकटाला तो बिचारा बापच असतो. रस्त्याने चाललोय, जाता जाता ठेच लागली तर लगेच म्हणतो आई ग, पण भरता हायवे एखादी गाडी अंगारी आली की बाप रे. बरोबर ना? म्हणजे छोट्या संकटाला आई आणि मोठ्या संकटाला तो बिचारा बापच असतो. लक्षात घ्या. आणि म्हणून प्रत्येक मुलाने आपल्या आई वडिलांची सेवा मनोभावे करा. तुमच्या जीवनाचा लखलखाट झाल्याशिवाय राहणार नाही. आता आठवण झाली म्हणून एक आईचं गाणं म्हणतो थोडक्यात. आई माझी मायेचा सागर उदरामध्ये जन्म घेतलाय. स्वर्गापेक्षाही सुख त्या मातेने आपल्याला दिलेलं आहे. बरोबर ना? स्वर्गापेक्षाही कोणाची लज्जा बाळगली नाही. एवढं मोठं पोट घेऊन ती समाजामध्ये बिंदास फिरली, कारण तिचं स्वप्न असतं की माझ्या बाळाला मला जन्म द्यायचा आहे. मग तो मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, ती कोणाची लज्जा बाळगत नाही. ती जगत जननी माता आहे. म्हणून म्हटलेलं आहे बघा, जगी माऊली सारखे कोण आहे, तिचे जन्मांतरी जरूर आहे. असे ऋण हे जास्त व्याज नाही, तिच्यासारखे कौतुके बोल नाही. तिचे नाव जगात आई, तिचे नाव जगात आई. लक्षात घ्या, आई अक्षर 2 आहेत, पण किती महत्व आहे बघा. कारण स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आहे. परमेश्वर सुद्धा आईच्या समोर नमतो. लक्षात घ्या, कारण भगवंताची सेवा करून आपल्याला आई मिळवता येत नाही, पण आईची सेवा करून परमेश्वराला दारात आणण्याची ताकद त्या आई वडिलांच्या सेवेमध्ये आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून हा
प्रथम स्मृती दिनानिमित्त कार्यक्रम डांबरे परिवाराने ठेवलाय, याचं मूळ कारण हे आहे मंडळी. मला सांगण्याचा उद्देश काय की आई वडिलांची सेवा अशा प्रकारे केली पाहिजे. आणि म्हणून अनेक साधू संतांनी आईचं महत्व सांगितलं, पण बापाचं महत्व सुद्धा मी सांगतो. कारण का की बापाला दुःख दाखवता येत नाही मंडळी, लक्षात घ्या. आई एक वेळ रडून आपलं दुःख दाखवू शकते, पण बाप नाही. कारण तो घराचा धारण असतो, त्याच्यावर जबाबदारी असते घराची, म्हणून तो कधीही रडून दाखवू शकत नाही. बाप फक्त दोनदा आयुष्यात रडतो म्हणजे लक्षात घ्या. बाप आयुष्यामध्ये फक्त दोनदा रडतो. पहिला कधी, ज्यावेळी मुलीची पाठवणी करतो ना सासरी, त्यावेळी दरवाजाच्या आड जाऊन ढसा रडणारा तो बाप पहिली वेळ मुलीची पाठवणी करताना. आणि ज्यावेळी मुलं आपल्याकडे पाठ करतात ना, त्यावेळी दुसऱ्या वेळी रडणारा आपला बाप. लक्षात घ्या, फक्त 2 वेळेच रडतो. एकदा मुलीची पाठवणी करताना आणि ज्यावेळी मुलं आपल्याकडे पाठ फिरवतात तेव्हा एकदा आयुष्यात फक्त तो रडतो, नाही तर कधीही बाप रडून दाखवू शकत नाही. लक्षात घ्या, तो बाप आहे. कारण गोर गरीब असला तरी सुद्धा बघा आपल्या मुलांचे हट्ट पुरवतो. आंघोळ करता आंघोळीचं साबण दाढी एक लावणार आणि दहेज करून मोकळं होणार. का तर 50 रुपये वाचले तर माझ्या मुलीसाठी मला काहीतरी घेता येईल. हो बाप. शर्टाच्या आतमध्ये दडणारी बनियन 50 भोकं पडली परत तीच घालणार का, तर ते 120 रुपये वाचले तर माझ्या मुलासाठी मला काहीतरी करता येईल. तो बाप आहे, लक्षात घ्या. म्हणून आईबद्दल महत्व अनेक साधू संत सांगतात, पण बापाबद्दल बघा तिच्या डोळ्यातून अश्रू आले. हे प्रेम पाहिजे आई वडिलांबद्दल, तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण ते ऋण आपल्या लक्षात यायला पाहिजे. हे आम्ही मांडतोय त्याचं कारण एवढंच आहे की आपल्या आई वडिलांचे ऋण काय हे या वाक्यातून आपल्याला त्याचा, तिकडे ती रडते इकडे रडते. कारण भजनामध्ये हीच आपली पोच पावती आहे, बरोबर ना. आपण जे गातोय डांबरे साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं बघा. म्हणजे आपण जे समाजात मध्ये मांडतो ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, अशा प्रकारचे विषय मांडले पाहिजेत, नाही का. आणि म्हणून आईचं महत्व सांगतो तसंच बापाचं सांगतोय का. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी, आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाच्या त्या व्यथा आज कोणी जाणी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. एकदा बापासाठी काय वाजवते. म्हणून हा कार्यक्रम ठेवण्याचं उद्दिष्ट एवढंच आहे की आपल्या वडिलांची आठवण, माझ्या वडिलांनी जे कर्तृत्व केलेलं आहे त्या कर्तृत्वाची आठवण करणं ही आपल्या कुटुंबाची जबाबदारी आहे. म्हणून या डांबरे परिवाराने हा कार्यक्रम ठेवलाय. खरोखरच मी तुम्हाला लाख धन्यवाद व्यक्त करतो. बोलण्यासारखं बरंच आहे, पण मला म्हणजे आम्ही एकच बारी करणार. मी जवळजवळ 1.5-2 तास बारी करणार. त्याच्यानंतर आमचे पंधारे बुवा 1.5-2 तास बारी करतील. कारण ह्या भजनामध्ये तुम्हाला काहीतरी देण्यासारखं 100% असणार. रस्त्यावरती भजनं वेगळी आणि स्मृती दिनानिमित्त असलेलं भजन वेगळं आहे, बरोबर ना. काहीतरी लोकांना चांगलं मिळालं पाहिजे. आम्ही हे पोट तितकीने सांगतो, याच्या मागचं कारण एवढंच आहे की मुलाने, तरुण मित्रांनो, हे बाळा ठीक आहे, तर तू किती आहेस, हे तू शाळेत कितवीला आहेस, हा 7ला, तू 4ला, 5ला, पण नक्की त्यालाच माहिती नाही. तू छोटा, तू कितवीला आहेस, पहिलीत आहे. ठीक आहे. तुझ्या छोट्या तुझं नाव काय, साईश. तुझ्या वर्गामध्ये बाईला धरून मास्तर किती आहे, मराठी भाषा आहे, लक्षात घ्या. जशी वळवावी तशी बोलते, ठीक आहे.
महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय 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 महाराष्ट्र
छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आपसूक प्रत्येकाच्या मुखामध्ये बरोबर ना जय येतं तो मराठी बरोबर ना. कारण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं कर्तृत्व करून ठेवलंय. फक्त 50 वर्षाचं आयुष्य माझ्या छत्रपतींना मिळालं. किती? फक्त 50 वर्षाचं आयुष्य 1630 ते 1680. पण 50 वर्षामध्ये माझ्या छत्रपतीने जे करून ठेवलंय आज 450 वर्ष झाली तर हे राज्य माझ्या शिवछत्रपतींचं आहे. हे राज्य माझ्या शिवछत्रपतींचं आहे. आणि म्हणून मरावे परी कीर्ती रूपे उरावे. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. मनुष्य किती वर्ष जगला याच्यापेक्षा जगलेल्या आयुष्यामध्ये काय केलं याला खूप महत्व आहे. आज जिजे आपल्यामधून गेले पण त्यांनी जे कर्तृत्व करून ठेवलंय त्याचं फळ म्हणून आपल्याला आज या ठिकाणी अनेक वक्ते आले. आपापलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं आणि त्यांनी जिजींचं कर्तृत्व काय होतं हे आपल्या त्या बोलण्यातून त्यांनी मांडलेलं आहे. म्हणून मनुष्य किती वर्ष जगला याच्यापेक्षा जगलेल्या आयुष्यामध्ये काय केलं त्याला खूप महत्व असतं मंडळी. खरंच सांगतो. कारण मध्ये बघा एक पिक्चर आला होता. पिक्चर कुठला? पुष्पा नावाचा पिक्चर. त्याच्यामध्ये एक डायलॉग होता काय? झुकेगा नाही साला. पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो सध्या जो छावा पिक्चर आला ना तो छावा पिक्चर तुम्ही मुलांना दाखवा. कारण औरंगजेबासमोर ताट मानेने उभा राहून निधड्या छातीने उभा राहिला तो माझा संभाजी राजा. आणि अभिमानानं आणि स्वाभिमानानं त्या औरंगजेबाला सांगितलं अरे झुकेगा नाही साला. सांगणारा माझा राजा छत्रपती संभाजी राजा प्रत्येक मुलाला कळला पाहिजे. बरोबर ना? प्रत्येक मुलाला कळला पाहिजे. कारण का तर छत्रपतींच्या अंगाची सगळी चमडी लोळवली, चमडी काढली, त्याच्यावर मीठ चोळलं, जीभ कापली, डोळे काढले, हाताची नख काढली, तरी सुद्धा छत्रपती संभाजी राजानं आपलं हिंदुत्व सोडलं नाही. लक्षात घ्या. म्हणजे हिंदुत्वाबद्दल किती प्रेम असावं लागतं हे प्रत्येक हिंदूने लक्षात घ्या. आणि आता ती खरी वेळ आलेली आहे. आज खरी वेळ आली आहे. बघा फटाक्या कशा वाजतायत. टीव्ही नुसती ऑन करूची खोटी. पाकिस्तानचा नायनाट बरोबर ना. टीव्ही ऑन करायची खोटी. ते नुसते वरचेवर सोडून बघतात, आमचे वरचेवर गायब करतात. बरोबर ना. हे कर्तृत्व माझ्या ह्या इंडियातल्या भारतातल्या माझ्या शूर जवानांचं कर्तृत्व. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार टाळ्या वाजवा. खरंच आज हा जो आनंद आपण घराघरामध्ये गावागावामध्ये वाडीवाडीमध्ये घेतोय त्याचं सर्व श्रेय माझ्या शूर जवानांना जात आहे. लक्षात घ्या. डोळ्यात तेल घालून माझ्या देशाचं रक्षण करणारे माझे शूर जवान पोलीस दल यांना ते खरोखरच सर्व या ठिकाणी श्रेय जात आहे. तर आज आपण बघतोय पाकिस्तान सारखा मुठभर असलेला देश रोज टिरटिरो देवा शपथ काय किती दिवस ऐकायचं. शेवटी मोदी साहेबांनी जादू केलीच. असा देशाला आपल्या पंतप्रधान पाहिजे. खरंच सांगतो आपल्या सर्वांचं आयुष्य त्या मोदी साहेबांना मिळावं. म्हणजे पुढच्या 10 वर्षात पाकिस्तान देशात ना सॉरी जगात ना तो एक देश नाहीसा झालेला दिसला पाहिजे आपल्याला. बरोबर. आणि आता देशद्रोही म्हणून त्यांच्यावर गुन्हा पण दाखल केला जातोय. संपूर्ण जगाची जी कमिटी आहे ती कमिटी बघा त्या ठिकाणी त्यांच्यावर देशद्रोही गुन्हा दाखल करतायत आणि केलाच पाहिजे. तर आपण विचार करतो एखाद्याच्या कानपडात मारायचं म्हटलं ना तरी आपण 10 वेळ विचार करतो. बरोबर ना. पण त्यांना दया माहिती नाही हो. खरंच सांगतो. आणि अशा लोकांना धडा शिकवलाच पाहिजे. कारण मंडळी लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्तृत्व करून ठेवलंय. माझ्या राजाला आणि 10 वर्षाचं आयुष्य मिळालं असतं ना. माझ्या राजाला आणखी 10 वर्षाचं आयुष्य मिळालं असतं तर खरंच सांगतो त्या औरंगजेबाने त्या खरंच सांगतो काही ठेवलेलं होतं का दफन केलाय त्याच्यातून सुद्धा तो हर हर महादेव बोलला असता. लक्षात घ्या. हे माझ्या छत्रपतींचं कर्तृत्व आहे. अनेक म्हणतात लोक आपलीच लोक म्हणतात अनेक राजांनी महाल बांधले. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाल का बांधला नाही.
माझ्या राजांनी महाल का बांधला नाही सांगू तुम्हाला. अनेक राजांनी महाल बांधले आणि बायका नाचवल्या आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 392 किल्ले बांधले आणि हिंदुस्थानच्या बायका वाचवल्या, हिंदुस्थानच्या बायका वाचवल्या. हे कर्तृत्व माझ्या राजाचं आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून छत्रपतींसारखा राजा होणे नाही, संभाजी राजांसारखा राजा होणे नाही. संभाजी राजांना फक्त 32 वर्षाचं आयुष्य मिळालं, पण एकही लढाई न हरलेला माझा राजा छत्रपती संभाजी राजा. म्हणून अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण वेळेचं बंधन आहे. कारण बुवांका परत बारी करूची, बरोबर ना, पुढची 2-2 तासाची बारी दोघांच्या, आणि त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला कुठेतरी मर्यादा आहे, बरोबर ना. राजाचं एक गाणं छोटस म्हणतो आणि मग गजराला सुरुवात करतो. अरे एकच राजा, अरे एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. शत्रूंची झुंज लढत देतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासात दिल्लीवरून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी. 1.5 तासामध्ये दुश्मनांचा तंबू तोडून परत येतो त्याचं नाव धनाजी. जिवंत वाघाचा दरडा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी. त्याचं नाव छत्रपती शिवाजी. त्याचं नाव छत्रपती शिवाजी. असं कर्तव्य माणसाने केलं पाहिजे नाही का. वेळेचं बंधन आहे. भजनाचा कार्यक्रम आहे. रामकृष्ण हरी. रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार खूप महत्वाचा आहे मंडळी. तर या ठिकाणी एक गजल सादर करतो.
सध्याच्या परिस्थितीवर अवलंबून या ठिकाणी गजर म्हणण्याचा प्रयत्न करतोय. सध्या जगामध्ये जे काय चाललंय त्याला अनुसरून एक छोटासा गजर लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो तुमच्या समोर मांडतोय. मुळीच नव्हते रे काना माझ्या मना, मुळीच नव्हते रे काना माझ्या मना, तुझ्यासाठी 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 आले वना, काना तुझ्यासाठी आले वना. मानवरूपी देहला बला करतु प्रार्थना, मानवरूपी देहला बला करतु साधना. कली फेरा कली फेरा कली फेरा नको रे पुरा, कली फेरा नको रे पुरा, कली फेरा नको रे पुरा. मानवरूपी देहला बला करतु साधना, मानवरूपी देहला बला करतु साधना. कली फेरा कली फेरा कली फेरा नको रे पुरा, कली फेरा नको रे मानवाची नीतिमत्ता गेली वाया, नाही दिसत मुले मुली आया बाया, नाही दिसत मुले मुली आया बाया, नाही दिसत मुले मुली आया बाया. माणसाची नीतिमत्ता गेली वाया, नाही दिसत मुले मुली आया बाया, नाही दिसत मुले मुली आया बाया, नाही दिसत मुले मुली आया बाया. बघा मंडळी, बरोबरच माणसाची नीतिमत्ता आज बदलत चाललेली आहे. बघा दिवसांदिवस माणसाची नीतिमत्ता बदलत चाललेली आहे. 4-5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, 50-60 वर्षाचा नराधम 5-6 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करतो. काय परिस्थिती आली आहे बघा. मुलगी कोण आहे, बहीण कोण आहे, काकी कोण आहे, मामी कोण आहे, आई कोण आहे हे विसरत चाललाय जग. ही आजची परिस्थिती आहे. आणि म्हणून बघा मध्ये कोरोना आला. कोरोना जो आला ना, देवाने एक झलक टाकली बघा. माणसाच्या वृत्तीमध्ये झालेलं परिवर्तन बदल तो कुठेतरी थांबला पाहिजे. म्हणून एक झलक बघा कोरोनाच्या निमित्ताने. त्या कोरोनाने काय केलं, सगळ्या जगाला लॉक करून टाकलं. फक्त माणसाला मंडळी लक्षात घ्या. पशु प्राण्याला त्रास नाही, किडा मुंगीला त्रास नाही, झाडा पेडाला त्रास नाही, कोणाला त्रास नाही. फक्त माणसाला जकड बंद केलं. क्षणार्धामध्ये संपूर्ण जग लॉक करून टाकलं. ही ताकद कोणामध्ये आहे, फक्त भगवंतामध्ये. लक्षात घ्या. आपण म्हणतो मी शास्त्रज्ञ आहे, मी भजनीबू आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. आपण कोण नाही हो. हा श्वास आहे ना, श्वास हा सुद्धा चालू ठेवायचा की बंद करायचा हे सुद्धा त्याच्या हातात आहे. तर पत्रकार साहेब आमचे आहेत तिथे, हडकर साहेब बरोबर ना, शत्रुघ्न डांबरे साहेब आले, सगळे मंडळी तज्ञ मंडळी आले, सरपंच आमचे आहेत सर्व. खरंच सांगतो तुम्हाला, कोरोना असा एक आजार आला. आजार म्हणजे मोठा आजार नाही, नुसतं सर्दी खोकलो. देवाच्या आज किती लोकांना बरोबर ना. या वर्षी पण हा ना, प्रत्येक वर्षी सर्दी खोकलो. पण त्यावेळी तुझं सर्दी खोकलो होतो, एका तो घुसमाटच मारायचो, बरोबर पुढ्यात खोकायचं. देवाच्या काय ती परिस्थिती बघितली या डोळ्याने. घुसमाटलो ना, घुसमाटलो तरी पुत्रच्या पुत्र दाखवून ठेवी का. समजा चुकान खोकलो तर शेजाऱ्याने फोन केला नसते की क्वारंटाईन आहे. म्हणून देवा शपथ घुसमाटायचो, पाटल्यारात मग तिकडे पडव्यात जाऊन मरणाचं खोकायचो, पुढल्याला खोकायचो ना का शेजाऱ्याने बघला की क्वारंटाईन केला नसता.
ही परिस्थिती होती. त्या कोरोनामध्ये मंडळी आपल्याला कळलं आपलं कोण आणि परक कोण. बरोबर ना. स्वतःचा भाऊ मुंबईवरून जर आला ना, डोळ्याने पाहिलंय आम्ही. अनेक वाडीमध्ये जाऊन मिटिंगा केल्या. प्रत्येक वाडीच्या लोकांना थोडा आधार देण्याचं काम आम्ही केलं. खरंच सांगतो, डोळ्याने पाहिलं. स्वतःचा भाऊ जर आला ना मुंबईवरून, तर नुसती खिडकी जराशी उघडायची. किती वाईट. दिसलो तर दिसलो, हे तिकडे पाटल्याला जा, वाड्यात जा, वाड्यात जा. जसं काय कोरोना उडीच मागणार लागला, जसं काय कोरोना अंगाला उडी मागता. ही परिस्थिती मंडळी लक्षात घ्या. त्या कोरोनाने खरं शिकवलं आपलं कोण आहे. बायकोला कोरोना झाला, नवरा जवळ जात नव्हता. बरोबर ना. आईला कोरोना झाला, मुलगा जवळ जात नव्हता. घडलं की नाही. आता त्यांचे 12-13 करायचे कधी, कसे करायचे. हाड परत ती हाडा मिळाली, ती पण त्यांची होती की ही परिस्थिती झालेली आहे. लक्षात घ्या मंडळी. म्हणून मी त्यावेळी त्याचा शोध लावला. कोरोना म्हणजे काय, मी अर्थ लावला. कोरोना कोणताही रोग नाही, तो कोरोना. काय नाही रोग बी काय नाही, सर्दी खोकलो, पण घाबरान केली नव्हता. देवा शपथ. तर देवाने ते असं केलं, माणसाला जकडबंद केलं, माणसावर भीती निर्माण केली की मानवा जरा सावध हो. तुझे व्यभिचार आहेत, तुझ्यामध्ये जे गुण आहेत ते कुठेतरी थांबव. आम्ही काय केला, जोपर्यंत कोरोना चालू होतो तोपर्यंत रोज देवा प्रार्थना, परमेश्वरा थाळीयो किती वाजवला, टाळीयो किती वाजवला, काय काय केला का देवा माका याच्यातनं वाचव. एकच मागायचे, श्रीमंत गरीब सगळे मध्यमवर्गीय सगळी, फक्त देवा माका ह्याच्यातनं वाचव. पण कोरोना जसो जसो गेलो तशी माणसं परत बदल. जो माणूस देवा शपथ, कुत्र्या का पण तुकडो टाकलो ना त्याची जाणीव ठेवता. देवा शपथ. कुत्रो बघा तुम्ही, कुत्र्यात तुकडो टाका, रोज एखादं कुत्रो एका 2-4 दिवस तुकडो टाका. 5व्या दिवशी तुम्ही छो करूची खोटी, दुसऱ्याची पाठ दाखणार तो कुत्रो. पण माणूस नाही. सकाळी रक्त दिलो, संध्याकाळी विचारतो तू कोण, मी ओळखत नाही. बरोबर. सकाळी रक्त दिला तर संध्याकाळी विचारता तू कोण, मी तुला ओळखत नाही. हा माणूस आहे. खरंच सांगतो तुम्हाला, प्रामाणिकपणे सांगतो. आणि म्हणून माणसाच्या वृत्तीमध्ये बदल होणं काळाची गरज आहे. श्रद्धा वालकर सारखी मुलगी, तिचे 35 तुकडे केले. फ्रीज मध्ये ठेवलेली एक तुकडा जंगलात नेऊन नराधम टाकायचा. शेवटी तो मिळाला. कारण पाप केलेलं कुठेही लपलं जात नाही. शेवटी तो मिळाला. पण झालं काय, तर ती आपली हिंदू होती मुलगी श्रद्धा वालकर. आणि म्हणून आपल्या ज्या धर्माच्या काही शिकवण आहेत ना मंडळी, प्रामाणिकपणे सांगतो, थोडासा वेळ तुमचा घेतोय, पण आपला हिंदू धर्म हा शाश्वत धर्म आहे. हिंदू धर्म हा पुरातन धर्म आहे. हिंदू धर्माची तोड जगात कोणत्याही धर्माला नाही आहे. लक्षात घ्या. एकदा जोरदार माझ्या धर्मासाठी टाळ्या होते. सांगण्याची गरज नाही, टाळ्या वाजल्या पाहिजे. कारण टाळीला जीएसटी नाही. कंजूसी करू नको, जीएसटी नाही. बिंदास वाजवायचे, चांगल्या त्याच्यावरती टाळ्या वाजवा. आणि म्हणून सांगतो की हिंदू धर्मासारखा शाश्वत धर्म जगात दुसरा नाही आहे. फक्त धर्माची वाट आपणच लावली आहे. माझ्या मुलीने कोणी राग मानू नका, तर खरं ते सांगतो, हिंदू धर्म म्हटला की कपाळावर टिकली पाहिजे. अजिबात कोणी वाईट वाटून घेऊ नका. धर्म आपलाय, आपला धर्म का दाखवायचा, बरोबर ना. आपल्या धर्मामध्ये टिकली लावणं ही जबाबदारी आहे ना. हिंदू धर्म हा शाश्वत धर्म आहे. हिंदू धर्म हा पुरातन धर्म आहे. आपल्या धर्मामध्ये टिकली, सौभाग्याचं लेणं हे दिसलंच पाहिजे. छोटी लावा. पूर्वी एवढा मोठा कुंकू, एवढा, काकी तिकडनं दिसली की आम्ही म्हणत हा फल्याची काकी, कारण का कुंकू एवढा. आता नाही, आता जवळ येईपर्यंत आधी ती कोराची कुंकूची लागणार, बारीक डोळे डोळे करून करून. तर आस्था एवढी, पण ती बारीक ती तरी बाबांनो लावा. देवाच्या हात जोडून माझी विनंती आहे, ती तरी लावा. धर्म शाश्वत राहायला पाहिजे. एखाद्या मुस्लिम मुलीला तुम्ही जबरदस्ती करावं टिकली लावायला, ती लावते काय बघा. बघा तुम्ही प्रयत्न करून लावते का. ती धर्म जपते आणि आम्ही लाजतोय टिकली लावायला. खरोखरच वाईट वाटते. कोणी वाईट वाटून घेऊ नका, पण सत्य ते सत्य सांगतो. प्रत्येक मुलीच्या कपाळावर टिकली दिसली पाहिजे. आज खरी गरज आहे. लक्षात घ्या, या देशाला गरज आहे या सगळ्या गोष्टीची. आपला धर्म दडवायचा नाही.
अंगभर कपडे, ठीक आहे, कपडे थोडे कमी जास्त. पूर्वी आता एवढी ब्लाऊज, आता जेवढं सदरा ना तेवढं झाशीची राणी, बरोबर ना, एवढा ब्लाऊज. प्रतिभाताई पाटील, बरोबर, अशी एवढे मोठे ब्लाऊज कोणाची विषय लाव वाकड्या नजरे, तर ठीक आहे, कलियुग आलाय, थोडं 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 एवढा ठीक आहे ना, विषयच ना, एवढा ठीक आहे, याच्याबद्दल काय माझा म्हणणं नाही. पण शिवले कुठेतरी बदल पाहिजे. कृपया वाईट म्हणजे बोलले तर मला तरी वाईट वाटलं, मी काय जास्त बोलत नाही, पण खरं ते सांगतो की किमान एवढा तरी ब्लाऊज हवा आहे का, काळाची गरज आहे. मला काय काय मी मुंबईत बघते, माका हे बरे तुझे सगळे चांगले दिसतात. मुंबईत नुसते 2 गाठी असतात, तेव्हा 2 चिंता एवढी. कारण आताची पोरं एवढे डांबीसत, पाटणा समजा ती गाठ सोडला, काय परिस्थिती व्हायचं होता. म्हणून प्रत्येकाने धर्म जपला पाहिजे, प्रत्येकाने धर्माचं रक्षण करणं काळाची गरज आहे. अरे हिंदू धर्म हा शाश्वत धर्म आहे. माझ्या देशाला भारत माता म्हणून संबोधलेला आहे, लक्षात घ्या. माझा एकमेव देश असा आहे त्याला भारत माता म्हटलंय, मातेने संबोधलंय, असा माझा भारत देश आहे, लक्षात घ्या. नाहीतर देशाची नावं काय, न्यूझीलंड, थायलंड, इंग्लंड, ही काय नावं कोणाकोणाचे. आपलं काय भारत माता, खरंच सांगतो आपला देश एवढा पवित्र आहे. साधू संतांनी ह्या देशामध्ये वास्तव्य केलंय. जगाच्या पाठीवर बघा एवढे दैवत तुम्हाला कुठेही मिळणार नाही भारतासारखे. भारताचा ओम, भारताचा जो ओम आहे, त्या ओमचं संशोधन आज अमेरिका आणि जपान करतायत. अमेरिका जपान ओमचा शोध लावतायत, म्हणजे लक्षात घ्या. एवढी त्या ओम मध्ये ताकद आहे, एनर्जी आहे. ओम नावाचा जप आपण म्हटलं ना, एवढी ताकद, एनर्जी आहे. कारण प्रथम शून्यमयी साचार, तेव्हा झाले स्फोरण जागरण, ओम ब्रह्मे वंदिया. त्या ओम मध्ये एवढी ताकद आहे, म्हणजे लक्षात घ्या. आणि म्हणून प्रत्येकाने धर्माचं रक्षण केलं पाहिजे. म्हणून सांगतोय का मुलाची 30ची कंबर, पॅन्ट घालणार 32ची. काय गरज आहे काय? तुझी 30ची कंबर 30ची घाल ना, 32ची पॅन्ट घालण्याची गरज काय? शत्रुघ्न बरोबर ना, पटका ना. अरे 30ची कंबर 30ची घाल, बरा ह्यो असो ना 32ची घालणार. 2 पंक्ती जेव कशो बसल्यो ह्यो खीर बीरचा भांडा घेणार आणि वाढून द्या, हे खीर खीर खीर, आणि खाली वाकलो बस, तकडच्या वाढून वाकलो, इकडच्या खीर खाण्यासारखी वाटत. कारण खीरचा भांडाच दिसता ना लोकांच्या. काय परिस्थिती आहे, खरंच दुर्दैव आहे आपलं. अरे अंगावर कपडे घाला, जेवढी पॅन्ट हवी तेवढी घाला. काय काय मुलं कॉलेजला, सध्या बघा ना कॉलेजला जाणारी मुलं, देवा शपथ म्हणजे अंगाची चाळण झालेली. म्हणजे एखाद्या वेळी दुपारचा समजा कॉलेज सुटला आणि त्या गेटवर तुम्ही गेलास तर बॉम्ब स्फोटत जसे काही इले तसे देवा शपथ 50 भोका अंगावर. प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे. सत्यनारायणाच्या पूजेत तो वाकुलो खाली बस, मागच्या दर्शन मिळालं पाय पडूची गरजच नाही. काय कळालं नाही, परिस्थिती आली आहे. आणि म्हणून मंडळी सांगतो की प्रत्येक गोष्टीला कुठेतरी मर्यादा आहे, नाही का? हा, आणि म्हणून सांगतो ऐका,
मंडळी लक्षात घ्या. खरं घरातून बाहेर उमऱ्यावर येऊच्या आधी खोटा गाववर फिरवून येतात. बरोबर ना. एखाद्या मुलाने गावामध्ये चांगलं केलं, शेजाऱ्याच्या 2 घरात पण पोचत नाही. फलाण्याच्या पोरग्यात जिल्ह्यात नंबर मिळवला, सांगोक लागतो, पण एखादी पोरगी पळावते अर्ध्या तासात अख्ख्या गावात भो देवा शपथ. म्हणजे वाईटाला खोट्याला तुम्ही बोल, खरं बाजूला राहिलं. बरोबर ना. हा काळ लक्षात घ्या. आणि म्हणून सुशिक्षित कोणाला म्हणायचं? बरोबर ना. सुशिक्षित कोणाला म्हणायचं? जो उभ्याने जेवतो त्याला अजिबात नाही. तो उभ्याने का जेवता? त्याला मूळ व्याधी झालेलो. काय परिस्थिती पूर्वी बघा कसं होतं. बरोबर ना. पंक्ती बसायच्या, जेवणारे एका जाग्यात, वाढणारे रानोवाळ फिरायचे. हे भात भात डाळ डाळ डाळ. बरोबर ना. आता उलटा सगळा. कोण? वाढणारे एका जाग्यात आणि जेवणारे भात डाळ भाजी भीक मागण्याचा बुफे बुफे. म्हणून म्हणतो मी सुशिक्षित कोणाला म्हणायचं? उभ्याने जेवतो त्याला अजिबात नाही, त्याला मूळ व्याधी झाला. सुशिक्षित कोणाला म्हणायचं? कुत्र्याला घेऊन फिरतो रस्त्याला, त्याला अजिबात नाही. त्याचा मित्र नाही, त्याचा तो कुत्र. सगळ्यात मी पण पाळतोय, माझे पण कुत्र. आता बघा तिकडे भोगत होतो तर तसं विषय नाही. पण सांगण्याचं तात्पर्य, सुशिक्षित कोणाला म्हणायचं? बायकोला असो पिळगाडी मारून हातात धरता तो सुशिक्षित अजिबात नाही. त्याचो बायकोवर भरपूर नाही. बरोबर ना. हा आपली हिंदू संस्कृती आहे. बरोबर ना. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एकदा शिवमंगल सावधान झालं, नुसती गळ्यात अशी ती फुलांची माळ टाकला, याला छाती काढला. तशी छाती काढला, मी पुढे चाललो, ती पाटणा खाली मान घालणार, तो जसो चाललो तशी पाटणा जाणार. ही आपली हिंदू धर्माची संस्कृती आहे. नुसती तुळशीची माळ किंवा फुलांची माळ घातल्यानंतर आत्मविश्वास आहे आपल्याला, आपली पत्नी आपल्या पावलावर पाऊल ठेवून येणार. हा हिंदू धर्म आहे. तिकडे पाश्चात्य संस्कृती तशी नाही, अशी जाम धरून राहणार, घट पिळगोटी घालून हातात ना सुटली की काय नाही तिची. आणि म्हणून सांगतो लक्षात घ्या प्रत्येकाने, की माणसाने या कलियुगामध्ये कर्तव्य करताना चांगलं कर्म करा. खरंच सांगतो, आपण किती पैसे मिळवले तरी सुद्धा शेवटी जाताना 1 रुपयाचा नाणा कपाळात होणार. किती? 1 रुपये फक्त आपल्या बरोबर जाता, बाकी काय नाही, सगळं आहे राहणार. मी सुद्धा आता 1.5 कोटीच्या वर बंगला बांधलाय, पण माझ्या बरोबर जाणार ना, सगळा जाग्यावर राहणार. बरं असा पण नाही की 1.5 नाही 2 कोटीचा बांधलाच ना तरी शेवटची अंघोळ ही खऱ्यातच घातली जाते. बरोबर ना. असं म्हणणार नाही की बाबा माझ्या फलानी माणसानं बंगलो बांधला त्या टेरेसवर अंघोळ घालूया, कोण एक तरी. हा बरं गंमत अशी आहे, मेलो ना, मेलो की लगेच काय करतात बघा, रडण्याच्या ह्याच्यात म्हणजे लोकांना धक्कावत असतं. मुळात प्रेम किती असतात हे वाघ माहिती. आणि रडण्याची बरं एक तात्याची टोपी घेतली, तात्याची काठी आहे, हे तात्याची छत्री आहे, तात्याची चप्पल आहे. असं कोण म्हणतात? तात्याची चैन आधी हात एक तो माका दाखवा. जाताना म्हणता कोण अंगठी म्हणून एक कोण तो माका दाखवा. असो छत्री म्हणजे कोण वापर नाही, ती चप्पल आणि काठी आणि टोपी, ह्याच्या बाहेर काय देत ना जाताना. म्हणून कितीही आपण कमवलं तरी सगळं इथेच राहणार आहे, आपल्या बरोबर काय जाणार नाही. आपल्या बरोबर जाणार एकच, ते म्हणजे कर्म. बरोबर ना. जे आपण कर्तृत्व करणार, चांगलं केलं तर म्हणणार बिचारो चांगलं होतो, आणि जर वाईट केलं गेलो तो बरा झाला, पिढा गेली असं म्हणणार. आणि म्हणून मरावे बरे कीर्ती रूपे उरावे, लक्षात घ्या. आणि म्हणून आज बघा या ठिकाणी आज आपण जिजींचं आठवण काढतो. अनेक लोकांनी मगाशी सांगितलं त्यांचं कर्तृत्व महान होतं. असं माणसाने जगलं पाहिजे. किती वर्ष जगलो याच्यापेक्षा जगलेल्या आयुष्यामध्ये चांगलं काम केलं पाहिजे. म्हणून सांगतोय का
8 दिवस अगोदर तयारी, इस्त्री विस्त्री मारून, बरोबर ना. मावशीकडे जायचा अगोदर 4 दिवस कपडे पुढे चकाचक धुवून, आणि काय तो उत्साह असायचा. मावशीकडे जायचंय, मामाकडे जायचंय. आता काय नाही, एक व्हॉट्सअपवर मेसेज टाकलो की तिकडे जेव्हा नाही तर रवा तिकडे. हा काळ आलेला आहे, लक्षात घ्या. पूर्वी आईचा पदर, काय त्या पदरामध्ये टाकतो. एकदा आईने असं पदार डोक्यावर पदीवर टाकला पदर, ही कशाची भीती नसायची, कशाची भीती नाही, बरोबर ना. किती घाणीत मागलेला मुलगा असला, चिखलात पडलेलो दिसलो, आऊ सुटलायची, छातीजवळ घ्यायची, बाजूला लागलं का, आणि त्या पदरानं लगेच त्याचे हातपाय पुसायची. ती आई आहे, कारण 16 हत्तीचं बळ आईच्या पदरामध्ये आहे. पण तोच पदर बायकोच्या पुसून जावा बघा. घाण जरा नुसतं जेवल्याला हात पुसत जाव, हो माझं पदर खराब होईल. म्हणजे हो खरं का, आईच्या पदरात ते बायकोच्या पदरात, लक्षात घ्या. खरं सांगतो. म्हणून प्रत्येकाने आई वडिलांवरती प्रेम अशा प्रकारे करा. आज खरोखर मला सांगायला अभिमान वाटतो, आणि म्हणून आज खरोखरच अनेक गोष्टी या ठिकाणी सांगाव्या असं मला वाटतंय. पण वेळेचं बंधन आहे, नाही का. कारण स्वतःसाठी मागतो त्याला भीक म्हणतात, स्वतःसाठी मागतो त्याला भीक म्हणतात, आणि दुसऱ्यासाठी मागतो, कुटुंबासाठी मागतो त्याला भिक्षा म्हणतात, देवासाठी मागतो त्याला दान म्हणतात, आणि जगासाठी मागतो त्याला पसायन दान म्हणतात, त्याला पसायन दान म्हणतात. आणि म्हणून जर तुम्ही कर्म कराल, जर तुम्ही धर्म कराल, तर तुम्हाला देवाकडे मागावं लागेल. पण तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावंच लागेल. कर्म करायचं तर अशा प्रकारे करा, आपल्याला काय मागायची गरज नाही. आज जिजीने कर्म केलंय त्याचं फळ म्हणून हे आपल्याला पाहायला मिळत आहे, नाही का. बरोबर. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होते. जोरदार. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे त्यांची आठवण या ठिकाणी काढणं आपली जबाबदारी आहे, नाही का. म्हणून सांगतोय पैशासाठी, बरोबर ना. आम्ही आता एवढा बोंबाट टाव कशासाठी, जोतो पैशासाठी, बरोबर ना. बघा त्या बिचाऱ्यांना दया येईल, 200 रुपये तरी माका दिला नाही, एवढं बोंबाट नाही. अजून पण कोणाक तरी दया येत नाही, अजून आहे म्हणजे तसा काय एक मजा म्हणून पैसे द्या असं मुळीच नाही. फक्त टाळ्या तुमच्या खूप महत्वाच्या आहे. तर खरंच सांगतो, मला देवची इच्छा असली तर मात्र थांबा. म्हणून सांगताय का, समजुतीत मूल यायच्या अगोदर संस्कार करा. कारण हे कलियुग आहे, एकदा समजुतीमध्ये मूल आलं की कोणाचं ऐकत नाही, असं हा कलियुग आहे. म्हणून बालपणी जे काही संस्कार करायचे ते करा. जिजामातेने
छत्रपती शिवाजी महाराजांवर लहानपणी संस्कार केले. एक एक घास जेव्हा माता भरवायची, जिजामाता, हा रामाचा घास आहे, हा कृष्णाचा घास आहे. आम्ही काय करता, घास भरवताना ह्यो चिवूच व्हा, ह्यो काऊच व्हा, ह्यो माऊच व्हा, मग मांजरा येत जन्मा. बरोबर ना? ज्यावेळी जिजामातेच्या पोटामध्ये छत्रपतींचा गर्भ वाढत होता, रुद्र तुझ्यासाठी, ज्यावेळी जिजामातेच्या पोटामध्ये छत्रपतींचा गर्भ वाढत होता, त्यावेळी त्या जिजामातेला डोहाळे लागत होते. कशाचे? घोड्यावर स्वार होणं, रणांगणामध्ये फेरफटका मारणं, शत्रूवर चाल करून जाणं, बरोबर ना, हातामध्ये तलवार उपासणं, हे डोहाळे जिजामातेला लागत होते. आमच्या बायकांना लागतं चिचेने आवडायचे. आधी काय काय बायकांना तंबाखूच्या मशिनीचे डोळे लागतात, काय काय तरी का चायनीजचे डोळे लागतात. काय करतात तेव्हाच. पण आधी तो कावळो पण ना, कावळो सुद्धा पिंड घेतला का चायनीज लागतात. काय कलियुग घालायचं, पिंडात तोंडच लावित नाही. ही परिस्थिती आज झालेली आहे. प्रत्येक माणसाने लक्षात घ्या. आणि म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवा, आपण ज्याला जन्म देतो तोच आपल्याला जाळतो. हे कलियुग काय, ज्याला आपण जन्म देतो तोच आपल्याला शेवटी जाळतो. अशी परिस्थिती आज या जगाची आहे. आणि म्हणून आज बघा, महिलांचे दिवस चांगले आहेत. आज महिलांचे दिवस खरंच चांगले आहेत. का सांगा, पूर्वी महिला एकत्र झाल्या की कायम चौकशी असायची एकमेक, काय गे तुझं काय करता, कितवीत गेलो, बरोबर, तुझ्या पगार किती आहे, तुझी सासू कशी आहे, त्या चालायचं पूर्वी. आता ना, आता 10-12 बायका एकटे झालो. पहिलो प्रश्न, तुझा हप्तो विलो काय गे, बरोबर ना, तुझा हप्तो विलो काय गे, ही चर्चा. पण ठीक आहे, दिवस चांगले येत श्रेयंका, परमेश्वराच्या कृपेने तो हप्तो वाढत जाऊ दे, भरपूर पैसे मिळाले. कारण तो वैयक्तिक त्यांना खर्च करण्याचा अधिकार मिळतो नाही का, ते पैसे स्वतःसाठी ते यूज करू शकतात, वापरू शकतात. ठीक आहे, काळाची गरज आहे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मांडतो. त्याचं कारण फक्त एवढंच असतं की ह्याच्यातून बोध प्रत्येकाने घ्यावा नाही का. आणि म्हणून सांगताय का, त्या बिचाऱ्या प्रत्येकाच्या दारात जावचा लागतात आणि सांगोचा लागता. याच्यात पाणी नाही, दारू विकणाऱ्या दारात जावचा लागता. काय बघा, डोंगरात जरी असलो ना तिकडे डबे घेऊन पाणी, तरी लोक शोधित जातात. त्याच्यात पाणी टाकून पितात. दुधा विचारणार, हे पाणी हा काय जग आहे बघा. परिस्थिती काय लक्षात घ्या. आणि म्हणून या कलियुगामध्ये खरंच काही गोष्टी आहेत त्या आपण प्रत्येकाने लक्षात घेतल्या पाहिजे. पूर्वी लग्नाला महत्व असायचं 8-8 दिवस, बरोबर ना. 8-8 दिवस लग्नामध्ये काय मजा हो. आता काय नाही. मुंबईत असो ना तर गावात असो, सकाळी धामधूम, दुपारी टामटूम, संध्याकाळी सामसूम, लगीन झाला, बरोबर ना. पूर्वी लग्नाला महत्व, आता हळदीचं महत्व वाढला. हळद म्हटली की हे वाजव, बरा. जो हळदीत मारणाचा नाचता तो लग्नात नसता, कारण एवढा नाचता तो. आणि आधी तयार असता तो नाचलो की सकाळी उठता कशा, संध्याकाळी वरातीत परत ताटवून येता तो लग्नात ना, बरोबर. ही परिस्थिती आज झालेली आहे. अरे ठीक आहे, म्हणून सांगतो क्लासेस लागतात नाही का. लाठी गाठी फिरवायची आहे, क्लास ठेवावा लागतो.
शिक्षण चांगलं घ्यायचं आहे, क्लास लागतो, पण दारू पितो काही क्लास हा, गुटखा खावतो काही क्लास हा, क्लासची गरजच नाही. बरोबर, वाईटाला महत्व जास्त आहे. ठीक आहे, प्रत्येकाने ठरवायचं आपल्याला काय करायचं आहे. बरोबर का? अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण वेळेचं बंधन राखून आपण. परवाच्या दिवशी माझा एक मित्र, खरंच सांगतो तुम्हाला, पेट्रोल पंपावर भेटला कासारड्याच्या. माझा मित्र आला, मला मिठी मारली, ढसा रडायला लागला. अरे झालं का? बोलो बुवा काय सांगू, कर्म माझं. बोलो माझा मुलगा 5 वर्ष दारू पितोय. माका सांगता माझा मुलगा 5 वर्ष म्हणालो दारू पितोय. अरे म्हटलं तुका कळला कसा? तर नाही म्हणलं, आज मी भुतूर जायत होते, तो बाहेर येत होतो बारमध्ये. मी भुतूर जायत होते, तो बाहेर येत होतो. घरून म्हणालो शेजाऱ्याक विचारलंय, तो म्हणता अरे 5 वर्ष झाली हो येतात. लक्षात घ्या, ही परिस्थिती आहे. अनेक गोष्टी सांगण्यासारखे आहेत, म्हणून सांगतो, लक्षात घ्या. हिंदू धर्माची हाती घ्या
आमचे मित्र सन्माननीय चंद्रकांत डांबरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्यांना उधळण आयुष्य लाभो आणि या गावचा विकास त्यांच्या हातून सदैव घडावा असे मी भगवंताच्या रामेश्वराच्या पावनादेवीच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. मीत विजय डांबरे सन्माननीय मीत विजय डांबरे यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलं. जोरदार टाळ्या वाजवा. मीतला पण उदंड आयुष्य राहू दे आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्याचं नाव लौकिक होते ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. माते तुझा वरल्या राणी वरल्या राणी वरल्या राणी वरल्या राणी वरल्या राणी वरल्या राणी एका
आज या ठिकाणी सन्माननीय अंकुशजी डांबरे यांचा प्रथम स्मृती दिन आपण त्याला वर्षश्राद्ध म्हणतो आणि त्यानिमित्त या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम आहे आणि म्हणून एक छोटस जे मला आठवलं ते या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न केला 2 मिनिटाचा गजल या ठिकाणी घेऊन भजनाची सांगता करणार आहे। येते दाजींची आठवण येते दाजींची आठवण सगळ्या सोयऱ्यांच्या मुखातून येते दाजींची आठवण सगळ्या सोयऱ्यांच्या मुखातून रामेश्वरा तुझे ऐकून कान्हेले सई राहून रामेश्वरा तुझे ऐकून कान्हेले सई राहून रामेश्वरा तुझे ऐकून कान्हेले सई राहून येते दाजींची आठवण सगळ्या मुखातून येते दाजींची आठवण सगळ्या मुखातून रामेश्वरा तुझे ऐकून कान्हेले सई राहून हसले गावचे सुपुत्र हसले गावचे सुपुत्र डांबरे घराण्याचे वारस डांबरे घराण्याचे वारस हसले गावचे सुपुत्र डांबरे घराण्याचे वारस डांबरे घराण्याचे वारस सारे समाज कार्यात त्यांनी केलं नाही आळस त्यांनी केलं नाही आळस त्यांनी केलं नाही आळस सारे समाज कार्यात त्यांनी केलं नाही आळस त्यांनी केलं नाही आळस त्यांनी केलं नाही आळस तुमची आठवण झाले तुमची आठवण झाले करती गेल्यापासून तुमची आठवण झाले करती गेल्यापासून रामेश्वरा तुझे ऐकून कान्हेले सई राहून रामेश्वरा तुझे ऐकून कान्हेले सई राहून रामेश्वरा तुझे ऐकून कान्हेले सई राहून चंदन परी तुम्ही तो देह झिजविला तो देह झिजविला तो देह झिजविला चंदन परी तुम्ही तो देह झिजविला तो देह झिजविला तो देह झिजविला वटवृक्षाची छाया आणि होती घराला आणि होती घराला आणि होती घराला वटवृक्षाची छाया आणि होती घराला आणि होती घराला आणि होती घराला जिजी तुमच्या जिजी तुमच्या जाण्यानं आम्ही झालो बेचैन जिजी तुमच्या जाण्यानं आम्ही झालो बेचैन करा तुझे ऐकून कान्हेले सई राहून रामेश्वरा तुझे ऐकून कान्हेले सई राहून रामेश्वरा तुझे ऐकून कान्हेले सई राहून तुम्ही गेला कामा सोडून का बघता हो दुरून का बघता हो दुरून का बघता हो दुरून मला 100% खात्री आहे जिजी आज आपल्यामध्ये नाहीये पण हे भजन चालू आहे ना 100% त्यांचा आत्मा या ठिकाणी 100% हजर असेल
100% त्यांचा आत्मा हे भजन ऐकण्यासाठी या ठिकाणी 100% हजर असेल आणि म्हणून जिजींसाठी म्हणतोय, जिजी गेला तुम्ही सोडून का बघता हो दुरून, का बघता हो दुरून, का बघता हो दुरून, अर्ध्यावरी डाव मांडून काळानं नेलं फसवून, काळानं नेलं फसवून, काळानं नेलं फसवून, अर्ध्यावरी डाव मांडून काळानं नेलं फसवून, काळानं नेलं फसवून, काळानं नेलं फसवून. आज जिजींना श्रद्धांजली, आज जिजींना श्रद्धांजली वाहिली पारकर बुवान, आज जिजींना श्रद्धांजली वाहिली पारकर बुवान, रामेश्वरा तू गेला कोणा, राणीला नाही राहून, रामेश्वरा तू गेला कोणा, जिजींची आठवण साऱ्यांच्या मुखातून येते, जिजींची आठवण सगळ्यांच्या मुखातून, रामेश्वरा तू गेला कोणा, या ठिकाणी सन्माननीय माझे मित्र सुरेश डांबरे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या गजरासाठी आले. जोरदार टाळ्या वाजवा. त्यांना उदाहरण आयुष्य लाभू दे. वडिलांचा आशीर्वाद आईचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी राहावा अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. त्यांच्या कर्तृत्वामध्ये परमेश्वराने त्यांना चांगलं यश प्राप्त करून द्यावं अशी हरिनामाच्या निमित्त सदिच्छा व्यक्त करतो. उपस्थित सर्व भजन रसिक मायबाप आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला मुद्दाम सांगतो की या ठिकाणी नंदादीप वंजारे बुवा यांचं भजन आता होणार आहे. आपण सर्वांनी शांत चित्ताने त्यांचे भजन ऐकून घ्या. अतिशय सुंदर भजन आहे. जसं कीर्तन असतं त्या प्रकारे त्यांचं भजन अतिशय आध्यात्मिक पद्धतीचं भजन आहे. आपण सर्वांनी त्या भजनाचाही लाभ घ्यावा अशी विनंती करतो. सर्वांना पुन्हा एकदा मनापासून नमस्कार करतो. तुमचे आशीर्वाद सदैव असेच आमच्या पाठीशी राहावे असे मी श्री रामेश्वराच्या पावनादेवीच्या चरणी माझ्या दत्तात्रयाच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी भजनाची सांगता करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम,
Thank you.